Hello. Now let's see what is given. That means how this ray is bending towards the normal and away from the normal. This is medium. This is normal. And this one is incident ray and this one is refracted ray. Now first of all, let's see laws of refraction. Here this is denser medium, this is rarer medium. Now here rays are traveling from rarer to denser. This is incident ray, this one is refracted ray and this one is normal. हा normal आहे, हा इथून इथपर्यंत incident ray आहे, हा जो आहे तो refracted ray आहे. Now both the rays, incident ray and refracted ray and this normal, they are in the same plane, एका प्लेन मध्ये आहे. म्हणजे समजा रे असा येऊन राहिलेला असेल तर रिफ्रॅक्शन याच प्लेन मध्ये होईल. समजा रे या प्लेन मध्ये इकडून येत असेल आहे तर रिफ्रॅक्शन याच प्लेन मध्ये होईल. दॅट मीन्स incident ray, normal and refracted ray, they are in the same plane. हा झाला पहिला लॉ. दुसरा, they are on the opposite side of the normal. ते दोघेही जण कसे आहेत, नॉर्मलच्या अपोजिट साईडला आहे. मग तो कुठं नाही, डेन्सरमधून रेअरमध्ये जाऊ द्या किंवा रेअरमधून डेन्सरमध्ये जाऊ द्या, तो ते कसे राहतील नेहमी नॉर्मलच्या अपोजिट साईडला. हा इकडच्या साईडला आहे नॉर्मलचा, हा इकडच्या साईडला आहे. आफ्टर दॅट सेकंड लॉ और थर्ड लॉ, तीन म्हणजे मी दोन भाग केले त्याचे पहिल्या लॉचे. दे आर इन द सेम प्लेन ॲज वेल एज दे आर अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. तिघही जण एका प्लेनमध्ये आहे, हा रे आणि हा रे नॉर्मलच्या अपोजिट साईडला आहे. देन फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, म्हणजे या पेअरसाठी किंवा मग डेन्सर आणि रेयर या पेअरसाठी रेशो, कोणाचा रेशो, रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट and that constant is called as refractive index, which is denoted by n. That means पहिला लॉ कोणता झाला की ते प्लेन मध्ये, एका प्लेन मध्ये आहे. त्याच्यासोबतच दे आर incident ray, refracted ray, they are on the opposite side of the normal. And second law is for a given pair of media, म्हणजे याच्यासाठी घ्या दोघांसाठी किंवा डेन्सर आणि रेअर साठी घ्या. दिस गिवन पेअर ऑफ मीडिया रेशो, हा दोघांचा काय आहे रेशो, रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिनोटेड बाय दिस साइन. नाउ हाउ विल यू शो द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यानंतर डेफिनेशन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची. दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता याच्यामध्ये जशी ही डायग्राम असेल तर या डायग्राम मध्ये हा जर रे इकडून येऊन राहिलेला आणि इथे तो बेंड होत आहे तर या रेला याला म्हणतात पहिलं मीडियम. जिथून रे येऊन राहिलेला आहे त्याला म्हणतात फर्स्ट मीडियम. जिथे तो रिफ्रॅक्ट होऊन राहिला, जिथे तो बेंड होऊन राहिला त्याला म्हणतात दुसरा मीडियम. दॅट मीन्स रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस इन द सेकंड मीडियम, दुसऱ्या मीडियम मध्ये ते रिफ्रॅक्शन होऊन राहिले आहे. अँड देअरफॉर वी विल राईट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट. लिहिताना कसं, रिफ्रॅक्ट वाचतानाही कसं वाचावं लागेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट. आता रिफ्रॅक्टिव्ह विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट म्हटल्यानंतर सेकंड विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट. विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट म्हणजे हा फर्स्ट मधून येऊन राहिलेला आणि वाकून कुठे राहिलेला सेकंड मध्ये, आणि म्हणून कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही कॅल्क्युलेट करून राहिलेले आहे सेकंडचा. नाउ हिअर देअर इज फॉर्म्युला. आता त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दिस value is related to velocity of light and therefore refractive index of second medium with respect to first is equal to v1 upon v2. Now if the different medias are given, आता याच्या समोर जर वेगवेगळं मीडियम ठेवलं तर मग याच्या समोरचा मीडियम, समजा मी इथे दुसरी पाण्याचं वॉटर मीडियम ठेवलं, ही ग्लास स्लॅब आहे म्हणजे हा रे असा इथून असा बेंड होईल, मग इथे येईल, म्हणजे हा पहिलं मीडियम, दुसरं मीडियम, त्यानंतर तिसरं, त्यानंतर चौथं, त्यानंतर पाचवं, असं वेगवेगळे मीडियम राहतात. मग समजा मी असं लिहिलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 and 3.
तर मग याचा अर्थ काय झाला की हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रेस्पेक्ट टू थर्ड, म्हणजे थर्डमधून तो रे येऊन राहिलेला आणि बेंड कुठे येऊन राहिलेला, सेकंडमध्ये होऊन राहिलेला आहे. म्हणजे इकडून रे येऊन राहिला, बेंड कुठे येऊन राहिला, सेकंडमध्ये येऊन राहिला. मग याचा फॉर्म्युला कसा लिहाल, इथे 3 आहे म्हणून V3 अपॉन इथे 2 आहे V2. इफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ इथे 2 असेल, इथे 1 असेल आणि इथे 2 असेल, तर आता कसं लिहावं लागेल, याला कसं म्हणावं लागेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रेस्पेक्ट टू सेकंड. म्हणजेच काय झालं, रे कुठून येऊन राहिलेला आहे, सेकंडमधून येऊन राहिला आणि कुठे वाकून राहिलेला आहे, फर्स्टमध्ये वाकतो आहे, रिफ्रॅक्ट होत आहे. म्हणून कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढून राहिलो तुम्ही आपण इथे फर्स्टचा, आणि मग फॉर्म्युला काय केला आहे तयार, V2 अपॉन V1. तर या पद्धतीने आपल्याला ते फॉर्म्युले लिहावे लागतात. तुमच्या पुस्तकामध्ये मी तुमच्या नोट्समध्ये मी लिहून दिलेलं आहे, नोट्स मी आज टाकेनच. आफ्टर दॅट इफ रेज आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम व्हॅक्यूम, मग व्हॅक्यूममधून येत आहे रे, जर व्हॅक्यूममधून, आता व्हॅक्यूम कुठे आहे तर स्पेसमध्ये आहे, तिथून जर रे येत असेल आणि तो खाली येत असेल तर व्हॅक्यूम आणि समोर जिथे जिथे एअर सुरू होते ते, तर ह्या दोघांना कन्सिडर केलं तर वरचं व्हॅक्यूम कोणतं मीडियम झालं, रेअर, आणि एअरवाली मीडियम कोणती झाली, डेन्सर. त्याच्यापेक्षा त्याची डेन्सिटी कशी झाली, जास्त झाली. त्याच्यामुळे जर एखादा रे व्हॅक्यूममधून येत असेल तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड इट इज डिनोटेड बाय ओनली दिस साईन. म्हणजे फक्त एवढं साईन दिलेलं असेल दॅट इट इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड रे इज कमिंग फ्रॉम व्हॅक्यूम. आफ्टर दॅट दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. आता याच्यामध्ये रिफ्रॅक्शन कशा पद्धतीने होते हे आपण बघणार आहोत. हाऊ रे बेंड, 3 गोष्टी इथे दिलेल्या आहेत. नंबर 1, हा पोर्शन इकडचा दिसतोय का तुम्हाला, हा दिसतो आहे. नाउ हियर 3 डायग्राम्स आर हियर. हियर I have drawn normal here, here this one is normal. Now here ray, this one is incident ray and this medium is rare and this one is denser. आता मगाशीची जी डायग्राम आली होती ती कशी होती, अशी होती, अशी, मग वाकला आणि मग असा बाहेर निघाला, असा आला, मग असा वाकला आणि मग असा बाहेर निघाला. आता हा जो आहे हा असा, ही अशी डायग्राम होती. आता याच्यामध्ये रेयर RARER and this one is denser. When ray travels from rare medium to denser medium, it bend towards the normal. हा रे असा सरळ न जाता तो नॉर्मल कडे बेंड होतो. ही रिकामी जागा आहे, एवढं लक्षात घ्या. It bends towards the normal. Now here this one is angle of incidence and this one is angle of refraction. हा जो आहे हा angle of incidence आहे, हा आहे angle of refraction. Now here which angle is more, angle of incidence is greater, हा मोठा आहे, than angle I is greater than angle of refraction. ही सुद्धा रिकामी जागा आहे. अगेन आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा येतो की इफ रे मेड an angle of incidence is of 30 degree, 30 चा angle of incidence आहे हा वाला, then what is the angle of refraction? आणि ऑप्शन्स राहतील तुम्हाला, is equal to 30, less than 30, more than 30. मग आता मला सांगा, हा जर 30 चा असेल तर हा 30 is equal to 30 येईल का, नाही. लेस दॅन 30 येईल की मोर दॅन 30, तर लेस दॅन 30. 30 पेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कितीचा राहील, लेस दॅन 30, बिकॉज अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इफ रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू मीडियम. आता अँगल ऑफ इन्सिडन्स इथे दिलेला आहे. दुसरा एक फिरवून देतात क्वेश्चन. इफ रे मेड अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द सरफेस. प्रश्न कसा विचारला मी, एका रेने अँगल केलेला आहे कोणासोबत,